मला एक व्यक्ती भेटला होता आणि त्याच्या जीवनामध्ये एक गोष्ट नसल्यामुळं तो खूप रडत होता आणि नेहमी तक्राराच्या भावनेमध्ये होता. त्याला म्हटलं की ईश्वरानं आपल्याला भरपूर काय दिले ते आपण ईश्वराच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. बऱ्याच वेळा लोक बघतात की जी गोष्ट नाही त्याच्याबद्दल रडण्यात काहीच अर्थ नाही, जी गोष्ट आहे त्याच्यात आनंद घेतला पाहिजे. जेव्हा दुर्गादेवी मंदिर आहे नाशिकला, तिथे जात असताना मी काही दृश्य पाहिले. जेव्हा एक आंधळा पाहिला तर ईश्वराला धन्यवाद दिला की अरे त्याच्यापेक्षा मला डोळे दिले. एक लंगड्या व्यक्तीला पाहिलं, अपंग व्यक्तीला पाहिलं, ईश्वराने मला नाही का चांगले पाय दिले. एक भिकाऱ्याला पाहिल्यानंतर पाहिलं की अरे अन्न मला भेटते, त्याला भेटत नाही, त्याला छेत नाही, मला छेत आहे, त्याला कोणी नाही आणि मला भरपूर नातेवाईक. ईश्वराने मला भरपूर गोष्टी दिलेल्या आहेत, त्याच्यात मी आनंद मानण्याच्या ऐवजी जी गोष्ट नाही त्याच्यात दुःख व्यक्त म्हणतो. म्हणून जेव्हा कधी आपल्या जीवनामध्ये असं कधी वाटलं की मला ही गोष्ट भेटली नाही, ही गोष्ट, तर त्यावेळेस आपण आजूबाजूला पहा की ईश्वरानं लोकांपेक्षा आपल्याला खूप काही चांगलं दिलेलं आहे. तेव्हा आपली ईश्वराच्या प्रती कृतज्ञता वाढते आणि जे आपण मानसिक ताणतणाव जीवन जगत असतो त्याच्यातून आपण सहज बाहेर निघू शकतो. आणि नेहमी भगवंताच्या प्रती आपण कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे की ईश्वरा, की तू भरपूर काही दिलेलं आहे आणि जे नाही त्याच्यात रडण्यात काहीच अर्थ नाही, हे आपण समजून घेतलं पाहिजे.